चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्रेमी आज अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अन्नत्याग आंदोलन होत आहे। विशेष बाब म्हणजे इकोप्रो संस्थेतर्फे बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग आंदोलन आहे। प्रस्तावित लोह डोंगरी खाण या विरुद्ध हा आंदोलन आहे। इतरही 16 मागण्या आहेत, त्याच्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। प्रशासनाने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे। या आंदोलनाला मोठं समर्थन पर्यावरण प्रेमीकडून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त भाग आहे आणि वाघ व इतर वन्य प्राणी या भागात मोठ्या प्रमाणात आहे। कुठेतरी वाघाचे कॉरिडोर नष्ट होत असल्याचे आरोप देखील केले जात आहेत। त्याच्यामुळे हा अन्नत्याग आंदोलन केले जातं। आपल्यासोबत बोलण्यासाठी इकोप्रोचे संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे जी आहे। नेमका आंदोलन कशासाठी करण्यात आहे, काय काय मागण्या आपल्या? एक तर महत्त्वाचं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघ मानव संघर्ष हा शिगेला पोहोचलेला आहे। महाराष्ट्रात इतर ठिकाणी 2-4 मृत्यू झाले तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं व्यक्त होतात, नागरिक व्यक्त होतात, परंतु मागल्या 5 वर्षामध्ये इथे 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आता हे 200 लोकांचे मृत्यू नाही आहे, तर हे 200 उद्ध्वस्त झालेले परिवार आहे। मग याच्या मागचं कारण काय? तर ह्या जिल्ह्यामध्ये मानव वन्यप्राणी संघर्ष अधिक आहे आणि मानव वन्यप्राणी संघर्ष दूर करण्याच्या अनुषंगाने यात अनेक मागण्या आहेत ज्या गेल्या 10 वर्षापासून सातत्याने मागणी करण्यात येत आहे। त्या 16 मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची मागणी आहे की 5 वर्षाआधी राज्य शासनाने एक टेक्निकल कमिटी बनवली होती वाघ मानव संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने। त्याचा अहवाल प्राप्त आहे सरकारला, पण त्याची अंमलबजावणी नाही आहे। महत्त्वाचं आहे की चंद्रपूर जिल्ह्यात वाघच नाही तर बिबट्याकडून सुद्धा हल्ले होतात, तर बिबट समस्यामुक्त ग्राम योजना ही जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित आहे, ती मागणी आहे। तुम्हाला माहिती असेल, मूल आणि चंद्रपूर जो रोड आहे, बामणी नवेगाव रोड आहे, हे नॅशनल हायवे म्हणून दर्जा दिला गेला खरा, परंतु त्या ठिकाणी मिटिगेशन झालेलं नाही। ते मिटिगेशन सुद्धा प्रस्तावित आहे, त्यामुळे त्या ठिकाणी रहदारी वाढलेली आहे, त्यामुळे तो संघर्ष निर्माण झालेला आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ताडोबाच्या पूर्वेकडील आणि उत्तरेकडील महत्त्वाच्या भ्रमण मार्गामध्ये वाघांच्या ही लोहार डोंगरी खाण प्रस्तावित आहे। मग या ठिकाणी जर आपण विचार केला, ब्रह्मपुरी वन विभागामध्ये मागच्या वर्षी जिल्ह्यात 47 मृत्यू आहे आणि 18 मृत्यू ब्रह्मपुरी वन विभागामध्ये आहे। त्या ठिकाणी मानवी जीवितास धोकादायक ठरले म्हणून वाघांना जेरबंद करण्यात आले, त्याची संख्या सुद्धा 10 आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ही लोहखान प्रस्तावित आहे आणि राज्य शासनाद्वारे जे समिती गठीत आहे त्याचाच अहवाल आहे की याच्यामुळे अपरिमित हानी होणार आहे, संघर्ष वाढणार आहे, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, वृक्षाचं आच्छादन नष्ट होणार आहे, 18,000 झाडं तोडले जाणार आहे, तरी पण त्या ठिकाणी ही खाणीला प्रस्ताव देण्यात येत आहे। तर या ठिकाणी आम्ही त्याची वन्यजीव विषयक परवानगी राज्य सरकारने नाकारावी ह्या प्रमुख मागणीसह इतर मानव वन्यप्राणी संघर्षाच्या संदर्भातल्या मागण्या घेऊन आज 5 मार्च पासून या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू झालेला आहे। हे होते इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सांगितलं आहे की मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि विशेष जे समिती गठन करते त्या अहवाल कुठे समोर आला पाहिजे, या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।